पेढणे हांगा विठू माऊली वारकरी सेवा मंडळाचे उक्तावण गोंयचे आदले मुख्यमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकार हांच्या हस्ते दिमाखांत झाले. या सुवाळ्याक जिल्हा पंचायत वांगडी राधिका पार्येकार, पंच श्रीमती दर्शना नायक, मिलिंद तळकर, गणू शेट्टे, ॲडव्होकेट नायक आणि हेर मातबर व्यक्ती आणि थळावे भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित आशिल्ले. वारकरी परंपरेचे जतन आणि समाजात भक्तिभाव वाढवपा खातीर हे मंडळ महत्वाचे काम करतले असो विश्वास या वेळार उक्तावण्यात आलो. आणि संस्था स्थापन झाली इतक्यापुरतोच हो विषय थांबलो. म्हाका दिसता एका नव्या विचाराची एक प्लांटेशन, नवो विचाराचे रोप, ज्या विचारातसून वारकरी पंथात वारकरी म्हणून वचणाऱ्यांची सेवा करप ही आपली सामाजिक जबाबदारी म्हणून भावना वाढवप, हो विचार वाढवप आणि सतत ह्या विचारान समाजाचे प्रबोधन करप, ह्या विचाराक वारकरी म्हणून वचप, हेचे मोठेपण गावप अशी ह्या संस्थेची व्यापक दृष्टी असून ती आज स्थापन जाता. म्हाका म्हणजे तरी पूर्वसंचित आदल्या पिढयेंतले आसात म्हणून म्हाका कदाचित हेचो उद्घाटन सोहळ्याचो मान मेळ्ळो. कारण बदल आयोजकांनी म्हटल्याप्रमाणे ह्या गावातसून वारकऱ्यांची परंपरा ही 1847 पासून आसा. 43 म्हणजे साधारण 200 वर्षां, पावणे 200 वर्षां तरी झाली. निरंतर चालणारी ही परंपरा ही गोव्यात आणि महाराष्ट्रात खास करून मोठ्या प्रमाणात चलता. तिच्या खंड पडना किंबहुना दर वर्षा वारयेच्या संख्येन भर पडटा आणि वारयेत सहभागी जाणाऱ्या वारकऱ्यांची संख्या वाढता. म्हाका दिसता सांस्कृतिक क्षेत्रातली ही एक गोष्ट अशी आसा की जी उत्तरोत्तर वाढत आसा. गेल्या वर्षापेक्षा ओनूपेक्षा निश्चित फुडल्या वर्सा अशी वारकऱ्यांची ही संख्या देहभान विसरून पुऱ्या महाराष्ट्रात ही एकादशी आणि काही अन्य वेळावी असतात विठू माऊलीच्या दर्शनाक वयतात आणि त्या वेळार म्हणजे ओठार विठ्ठल, तोंडान विठ्ठल आणि पायांक फोड आयिल्ले आसात. चलून फोड आयिल्ले आसात. अशक्तपणा आयिल्लो आसा. वारी ही गाडयेन जायना. म्हणजे मोठ्या गाडयो असणारे, 4 गाडयांचो ताफो असणारे दारांत वारयेक वयता आसतना चलत वता. पायांच्या फोडाची तांकां जाणीव जायना. इतको त्या भक्ताचे विठ्ठलाच्या नामस्मरणाचो प्रभाव असता. अशा वारकऱ्यांची सेवा करप, त्यांचो विचार करप, त्यांची रातची निवासाची व्यवस्था असतली, तांची आंघोळीची व्यवस्था असतली, स्वच्छतेची व्यवस्था असतली, आरोग्याची व्यवस्था असतली, अन्नदानाची व्यवस्था असतली, भोजनाची व्यवस्था असतली, आजारपण असतले, औषधोपचार असतले. ह्या सगळ्या गोष्टींचो विचार करणारो कोण तरी आसचो पडटा. गावोगाव पावलोपावली वाट्यार आसचो पडटा आणि अशो संस्था ह्यो मोठ्या संख्येन येवप आवश्यक असता.
म्हाका दिसता आमच्या भागात ही पहिलीच संस्था असूंक जाय, कदाचित आसतय, पण कार्यरत आणि ज्या दोन मनशांनी म्हणजे बाकीच्यांनी सहभाग असतो. नमस्कार, रामकृष्ण हरी. आज इथे माझा सत्कार करून मला सन्मानित केल्याबद्दल व माझे प्रोत्साहन वाढवल्याबद्दल मी संस्थेची खूप आभारी आहे. आमचे बुवा नेहमीच म्हणतात, सन्मान करणे म्हणजे आमच्यावरची जबाबदारी अजून वाढते आणि माझी ही जबाबदारी, हे कर्तव्य मी मनापासून पार पाडण्याचा प्रयत्न करीन. तसेच पार्सेकर सरांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केल्याबद्दल व प्रोत्साहित केल्याबद्दल मी त्यांचेही खूप आभारी आहे. तुम्हा सर्वांचे असेच आशीर्वाद माझ्या पाठीशी सदैव राहो हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना करते. रामकृष्ण हरी.